आम्ही करतोय आणि यामध्ये विनाकारण स्वतःच्या खुर्चीच्या हौसाठी राजकारण आणण्याचा प्रयत्न अरुण डोंगरेंनी केलेला आहे. माझी त्याला विनंती आहे की त्याने अद्याप ही वेळ गेलेली नाही, त्यांनी राजीनामा द्यावा. खरं तर अरुण डोंगरेंना आपणच प्रमोट केलं होतं तुमच्याकडून. अरुण डोंगरे आता महायुतीचाच अध्यक्ष व्हावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असं ते निरोप देऊन आले. त्यांना काय सांगतात? आता मी मंगळवार बुधवार गुरुवारी मुंबईमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी भेटेन, वस्तुस्थिती सांगेन. वाटते ही परिस्थिती समजावून घेतल्यानंतर नक्की आपल्या या गोकुळमध्ये किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणामध्ये अजून निवडणुका सुरू झाल्या. निवडणुकीच्या वेळेला एखादी गोष्ट सुरू झाली असती गोष्ट वेगळी. परंतु ज्या पद्धतीने गेल्या 4 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या त्यामध्ये जे ठरलं त्याचं जर अंमलबजावणी आपण केली नाही तर देशाला बरं दिसतं. अजितदादा पवारांशी काय बोलणं या संदर्भात? अजितदादा पवारांच्याकडे गेलेच नाहीत डोंगरे. ते आता राष्ट्रवादीत आहेत, त्याचे चिरंजीव राष्ट्रवादीत आहेत. आणि मी आज मला वाटतं कुठल्या पत्रकाराला सांगितलं होतं की गेल्या वेळा विश्वास पाटील जेव्हा चेअरमन झाले तेव्हा आम्ही भेटायला गेलो तेव्हा हे आधीच भेटून आले होते त्याला डोंगरे दादाला. दादा म्हणले पुढच्या 2 वर्षात आपल्याला अरुण डोंगरेला तुम्ही करायचा शब्द दिला आहे, बघा माझ्याशी गाठ आहे. आता 2 वर्ष पुढे झालं तर आता ते कसं जाते तिकडे. गोकुळमध्ये पक्षीय राजकारण आपण सर्वांनी आणलं गेल्या निवडणुकीमध्ये असं धनंजय महाडिक म्हणतात. त्यामुळे स्वतः हे सर्व महायुती आणि महाविकास आघाडी. PN पाटील कुठल्या पक्षाचे होते? सत्यजित पाटील कुठल्या पक्षाचे होते? तसं गेल्या वेळेस झालं नाही. एका विशिष्ट सत्तेच्या विरोधी एक गट तयार झाला होता. वेट अँड वॉच असं म्हणतात धनंजय महाडिक. या सगळ्या प्रकरणावर तुम्ही थांबा, खूप मोठे बदल दिसतील. ठीक आहे, तो भाग वेगळा आहे. पहिल्यासारखी परिस्थिती राहिली नाही असं म्हणतात. नाही असं ते आता आमच्या युतीतच आहेत ना, सगळे संचालक म्हणतात ते योग्यच आहे. सगळे संचालक आता युती आमची घट्ट आहे. आता ज्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत आम्ही एकत्र लढायला ठरले ना. संचालक सगळे एक संघ आहेत. अरुण डोंगरेंच्यावर विश्वास ठरवा येऊ शकतो. नाही अविश्वास ठराव आणायचं नाही. आम्ही सगळे नेते मंडळी बसून ठरवू. अजून काही ठरवलेलं नाही. आणि त्यांना आपण आज उद्या 2 दिवसात संधी देणार आहोत. अरुण डोंगरेंच्या मागे कोण त्यांच्याकडून हे करून घेतात? अदृश्य शक्ती किंवा काय हा विषय नाही. हा विषय आहे की आपण दिलेल्या वचनाचा, आपण जे शब्द दिलेले आहेत 5 वर्षापूर्वी ठरलं तर त्याची अंमलबजावणी करणार. आता ज्यावेळेला निवडणुका लागतील त्यावेळेला वेगळा सारीपाठ होऊ शकतो. तो प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने करावा. संजय राऊतांचं एक पुस्तक प्रकाशित होतं, अनेक गौप्यस्फोट आहेत असं आजच्या मुलाखतीत ते सांगते. काय वाटतं तुम्हाला एकूणच हे पुस्तक? मला काय माहिती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील असं आहे त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही. साहेब, राज्यामध्ये महायुती एकत्र स्थानिक स्वराज्य संस्था लढणार आहे. कोल्हापूरमध्ये कशी मी माझं हे केलेलं आहे. आम्ही जिथं जिथं एकत्र आमच्या जागा होती तिथं आम्ही एकत्र लढू. मुख्यमंत्र्यांनी काल सांगितल्याप्रमाणेच मावडे कदाचित माझंच मुख्यमंत्र्यांनी काल वक्तव्य केलं का काय असं मला वाटतं की जिथं जमणार तिथं एकत्र, नसेल तर आम्ही मैत्रीपूर्ण करू, एकमेकावर टीका करणार नाही. परंतु यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका ही महायुतीचा महापौर होईल, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचा होईल, अनेक नगरपालिकेवर नगराध्यक्ष महायुतीचे आपले झेंडे फडकवतील असा मला विश्वास आहे.